एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद या दोन महत्त्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत। त्याचाच भाग म्हणून शनिवारी सायंकाळी इचलकरंजी शहरात पोलीस दलाचे संचलन रूट मार्च काढण्यात आला। अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे संचलन पार पडले। शहर वाहतूक नियंत्रण शाखा येथून संचलनास सुरुवात झाली। श्री शिवतीर्थ मार्गे झेंडा चौकापर्यंत हा रूट मार्च काढण्यात आला। संचलनादरम्यान नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली। यावेळी शिवतीर्थ येथून दंगलकाबू पथकाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले। आपत्कालीन परिस्थितीत पोलीस दल कोणत्या प्रकारे तत्परतेने कारवाई करू शकते याची प्रात्यक्षिक पाहून नागरिकांनी समाधान व्यक्त केलं। सध्या शहरात गणेश उत्सवाची धामधूम सुरू आहे, तर अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला ईद ए मिलादचा उत्सव साजरा होणार आहे। या दोन्ही उत्सवांदरम्यान शांतता, सुव्यवस्था व सुरक्षिततेचे वातावरण टिकून राहावे यासाठी पोलीस दल पूर्णपणे सज्ज असल्याचा संदेश या संचलनातून देण्यात आला। या संचलनात शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप पवार, गावभाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते।